पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील विकास कामांचा संत वेग आणि लोकप्रतिनिधींची कार्यपद्धती चर्चेचा विषय ठरतीये। एका बाजूला शहरातील रस्त्यांवर खड्डे, रखडलेली विकास कामे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना दुसऱ्या बाजूला महानगरपालिकेच्या सभागृहात आणि शहराच्या राजकारणात आंदोलन, स्टंटबाजी, शिवीगाळ, बॅनरबाजी आणि आरोप प्रत्यारोप यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका नागरिकांकडून होतीये। महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून महापौर आणि स्थायी समितीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे। उपमहापौर शिंदे गटाचे आहेत, तर राज्यातही सत्ताधारी पक्षाचे सरकार आहे। त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र प्रत्यक्षात विकास कामांपेक्षा आंदोलनाचे फोटो, बॅनर, पत्रकार परिषद, सभागृहातील गोंधळ आणि एकमेकांवर टीका करण्यातच अनेक लोकप्रतिनिधी अधिक व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची चर्चा सुरू आहे। मात्र शहरात आवश्यक असलेली अनेक मूलभूत कामे अद्याप अपूर्ण आहेत। एवढ्या मोठ्या निधीतील कामे अल्पावधीत पूर्ण होतील का, याबाबतही प्रश्न उपस्थित होतोय। महानगरपालिकेच्या सभागृहात वारंवार होणारी घोषणाबाजी, बॅनरबाजी, शिवीगाळ, गोंधळ आणि राजकीय स्टंटबाजी यामुळे विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा अनेकदा बाजूला पडत असल्याची टीका होतीये। नागरिकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आंदोलनाचा आधार घेतला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते। आंदोलन करणे हा लोकशाहीतील अधिकार असला तरी सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी केवळ आंदोलन आणि प्रसिद्धीपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामांवर भर द्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात। शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढतीये। अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्यात। तरीही निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही। त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। सिंहस्थ कुंभमेळ्यास आता अवघा 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असताना शहराला विकासाची गरज आहे की आंदोलन, स्टंटबाजी, शिवीगाळ आणि बॅनरबाजीची, असा सवाल नागरिक उपस्थित करतात। सिंहस्थापूर्वी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन शहराला सुस्थितीत आणणे हीच काळाची गरज असल्याचे मत नाशिककर व्यक्त करतात। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।